नमस्कार, एस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। वन विभागातर्फे जप्त केलेला हायवा डंपर सोडवण्यासाठी 35,000ची लाच घेताना वन विभागातील रेंजर तसेच वनपालास ACBने ताब्यात घेतले आहे। या घटनेने मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। संशयित वन परिक्षेत्र अधिकारी कैलास नवनाथ सोनवणे, सध्याचे वास्तव्य अहिल्यानगर, तसेच सुनील बाळासाहेब टोंगारे असे संशयित वनपालाचे नाव असून दोघांना ACBने ताब्यात घेतलेला आहे। जप्त केलेला हायवा डंपर सोडवण्यासाठी दोघांनी 35,000ची लाच घेताना ACBने त्यांना रंगेहात पकडलेले आहे। हर्सुल येथील कार्यालयामध्ये दोघांनी 35,000 रुपये घेत असताना ACBने रंगेहात पकडले। या घटनेने मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। संशयित कैलास सोनवणे तसेच सुनील टोंगारे यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी होणार असून ACBने केलेल्या घरझडतीतून लाखो रुपयांची स्थावर तसेच जंगम मालमत्ताही जप्त केलेली आहे। संबंधित तक्रारदाराने हायवा डंपर सोडवण्यासाठी वन विभागाकडे मागणी केली होती, मात्र सोनवणे आणि टोंगारे यांनी संबंधित तक्रारदाराकडे 35,000ची मागणी केली होती। तक्रारदारांनी या संदर्भात ACBकडे तक्रार दाखल केल्यानंतर ACBतर्फे सापळा रचण्यात आला होता। त्यानंतर 2 तारखेला रात्री ACBच्या पथकाने हर्सुल येथील वन परिक्षेत्र कार्यालयामध्ये दोघं लाचखोरांना 35,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। या घटनेने मात्र संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। दरम्यान नाशिकच्या ACB मार्फत दोन्ही लाचखोरांच्या मालमत्तेची चौकशी होणार असल्याचेही कळते। संबंधितांकडून एसक्रॉस किया कार यासोबतच दुचाकी मोपेड अशी वाहनेही जप्त केलेली आहेत। दोन्ही संशयित आरोपींच्या उत्पन्नाच्या स्रोतासंदर्भात सुद्धा ACBतर्फे चौकशी होणार असल्याचे कळते। वन विभागामध्ये झालेल्या या लाचखोर प्रकरणामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। तक्रारदाराकडून हायवा डंपर सोडवण्यासाठी 35,000ची लाच घेतलेल्या सोनवणे आणि टोंगारे सध्या पोलीस कोठडीत आहेत। एस न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक। धन्यवाद।